सर्वांना नमस्कार. सर्वांच्या भरभरून प्रतिसादाबद्दल खूप खूप थँक्यू. दोन्ही स्टोरींना तुमचं खूप प्रेम मिळत आहे आणि दोन्ही स्टोरी आपल्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. आता पहाट होता होता सगळे रॉयल बॉयज कसे बसे झोपले. अभि पालथा झोपला होता. त्याच्या अंगावर त्याच्या शेजारी झोपलेल्या चैतन्यने तंगडी टाकली होती आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला झोपलेल्या सचिनने सुद्धा अभिच्या अंगावर तंगडी टाकली होती. कारण अभिजित रात्रीचा फार फिरतो, घड्याळ्याच्या काट्यासारखा गोल गोल, म्हणून त्याला असा जेरबंद करून टाकला होता. तो म्हणाला होता की मी आता फिरणं बंद केलं आहे, पण त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नव्हतं. दारुड्या माणसावर आणि अभिवर कधीच विश्वास ठेवायचा नसतो असं सचिन म्हणाला होता. कारण घातली एखादी लात न्यूनगंडावर तर कुणाचं काय घ्या, म्हणून आपलं खबरदारी घेतलेली बरी. आणि एकट्याला बाजूला झोपवणं पण बरोबर वाटत नाही ना. शेवटी मित्र होता तो, कसा का असेना. आता राहुल आणि अर्जुन मात्र एका बाजूला झोपले होते. आता सकाळी सकाळी अर्जुनचा फोन वाजला. असा राहुल झोपेतून म्हणाला, यार कोण ओरडतंय? अर्जुन बघ बरं. अर्जुन म्हणाला, मी नाही ओरडत, चैतन्य असेल. चैतन्य? ए चैतन्य, तुझं फोन घे, वाजतोय. चैतन्य झोपेतच म्हणाला, इतक्या सकाळी सकाळी माझी कुणीच आठवण काढत नाही, कारण मी सतत शिव्या घालत असतो झोप मोड केली म्हणून. आणि माझं कीर्तन ऐकायला कोण उत्सुक नसतं. माझा फोन नाही आणि ही रिंगसुद्धा माझी नाही. आणि सचिन म्हणाला, अर्जुन तुझा फोन आहे, तुझी भावी पत्नी फोन करत असेल. तसा अर्जुनने झोपेतच आणखीन कानोसा घेतला आणि त्याला कळलं की हा फोन तर त्याचाच आहे. अर्जुन झोपेतच फोन पाहिला तर माझी आजी आणि भावी पत्नी मयूराणी. त्यानं फोन कानाला लावला आणि झोपेतच म्हणाला, बोल मयू. आणि ती म्हणाली, गुड मॉर्निंग अर्जुन. तसा अर्जुन चट दिशी उठून बसला. डोळे चोळून त्यानं पुन्हा पुन्हा फोनवरचं नाव वाचलं. मयूराणी. फोन तर मयूचाच आहे. मग कोण माझी थट्टा करत आहे की काय? तिची मैत्रीण वगैरे नसेल ना एखादी, अशी त्याला शंका आली. आणि तो म्हणाला, कोण बोलतंय? तशी मयुरी पुन्हा म्हणाली, तुला माहीत नाही कोण बोलतंय? आई शपथ, तू आहेस होय. त्यानं तिचा आवाज ओळखला आणि फार आश्चर्यानं म्हणाला. आणि पुन्हा एकदा कानामध्ये बोट घालून हलवलं. मी जे ऐकतोय ते खरं आहे की नाही, की माझ्याच कानात मळ साठला आहे, हे त्याला कळत नव्हतं. आणि म्हणूनच त्यानं पुन्हा एकदा चेक केलं आणि ती मयुरीच होती याची त्याला खात्री झाली. अर्जुन अंगावरून पांघरून काढलं, पण ते निघतच नव्हतं. राहुलच्या पायामुळे आणि इकडे सचिनच्या पायामुळे ते अर्जुनच्या अंगावर अडकून बसलं होतं. अर्जुननं राहुलच्या पेकटात एक लाथ घातली. तसा राहुल कुईकुई करत बाजूला गेला. अर्जुन पटकन उठला आणि म्हणाला, थांब हा, मी टेरेसवर येतोय. आणि तो टेरेसवर पळाला आणि म्हणाला, बोल मयू, काय म्हणालीस? ती म्हणाली, कुठे काय, मी नाही काय म्हणाले. तो तिला म्हणाला, मयू आता नको ना आणखीन अंत पाहू, बोल ना, मी ऐकलं आहे. मग अशी काय म्हणालीस? ती म्हणाली, मग झाली ना इच्छा पूर्ण, मग आणखीन कशाला म्हणू? काय ग मयुराणी, तू पण आणखीन एकदा बोललीस तर काही बिघडेल का तुझं? आणि मयुरी लाजत म्हणाली, अर्जुन गुड मॉर्निंग, कसं आहेस, काय करतोस, झोप झाली की नाही तुझी? असं एका दमात तिने सगळे प्रश्न विचारून टाकले. आणि अर्जुनला आता फार छान वाटत होतं. तो म्हणाला, मी मस्त आहे, तुझ्या फोनमुळेच जागा आली मला. रात्री खूप उशीर झाला ना झोपायला, आणि खरं सांगू तुझ्याशिवाय झोप नाही येत, खूप चुकल्यासारखं वाटतं. ती हसून म्हणाली, का, तुझे मित्र आहेत की तुझ्यासोबत? ते आहेत तरी माझी आठवण येते. अर्जुन म्हणाला, माझं मोगऱ्याचं फूल सोडून ती धोत्र्याची फुलं धोत्रात घेऊन बसू का? ती माकडं फक्त वात्रटपणा करतात आणि भांडत राहतात. पण तू ना मयू, आज माझी ही इच्छा पूर्ण केलीस, थँक्यू सो मच. पण हा चमत्कार कसा झाला म्हणायचं? माझं तर तो ऐकत नव्हतीस. ती म्हणाली, प्रीतीनं सुचवलं आणि म्हणाली, नवीन आयुष्याला सुरुवात करत आहे तर जुनं सगळं सोडून द्या, सगळ्या इच्छा पूर्ण करून टाका एकमेकांच्या. आणि मग म्हटलं की आता हुंडा नाही ना लग्नात घेणार, मग तुझी ही इच्छा पूर्ण करून तुला सरप्राईज द्यावं. पण आता खरं सांगायचं तर अर्जुनला तिच्या तोंडून इतक्या वेळा अर्जुन ऐकून नको वाटत होतं. त्याला अर्जुनराव अशी हाक मारणारी त्याची मयुराणी त्याला खूप आवडत होती.
आणि आता अर्जुन म्हणणारी मयुरी त्याच्या विस्मृतीत गेली होती. तो तिला केव्हाच विसरला होता. आणि तो म्हणाला, मयू, आशू उठला का गं? रात्री त्रास देतो का? मयुरी म्हणाली, त्रास तर तो देणारच, त्याच्या बाबावरच गेलाय ना. तेही मला झोपू देत नाहीत आणि तोही. अर्जुन थोडा गालात हसला आणि म्हणाला, मी अजून तुला त्रास द्यायला सुरुवातच कुठे केली आहे? सध्या तुझा आरामच आराम चालला आहे की. पण लक्षात ठेव, मी खूप सोसला आहे तुझा विरह. सध्या तू आरामात आहेस आणि मी तळमळतोय. आता मला नाही म्हणायचं नाही. मला हवा तेवढा त्रास आणि हवा तितका त्रास मी तुला देणार आहे. आणि ती हसून म्हणाली, चालेल ना, मला बघायचं आहे की तुम्ही किती त्रास देऊ शकता. मग ती म्हणाली, अहो, आज रक्षाबंधन आहे ना, त्यासाठी फोन केला होता. प्रीतीचं गिफ्ट घेतलं का? आणि अर्जुन हसायला लागला. ती म्हणाली, का हसताय? तो म्हणाला, 2-4 दिवस झालं किती नाटकं करतोय आपण, अनोळखी असल्यासारखं वागण्याचे, जसं पहिल्यांदा भेटतोय असं भासवण्याचं. पण काही म्हण, आपल्या दोघांची जी ओळख एकमेकांच्या मनावर कोरली आहे ना, ती या जन्मातच काय 7 जन्मसुद्धा पुसणार नाही. मी तुझा अर्जुनराव आणि तू माझी मयुराणी. आणि मयुरी म्हणाली, हो ना. आणि भावूक होऊन ती म्हणाली, मी तर हे जग सोडून गेले तरी, असं म्हणणार इतक्यात अर्जुन चिडला आणि तिला म्हणाला, मयू, कानाखाली देईन हा आता एक, का सारखं अभद्र बोलतेस? ती म्हणाली, सॉरी, पण प्रीतीसाठी घेतलं की नाही तुम्ही काही? आणि अजयसाठी पोशाख घेतला ना? हो गं बाई, पोशाख घेतला. आणि रक्षाबंधनचं गिफ्ट नाही घेतलं, माझ्या लक्षात नाही राहिलं. पण आज जंगी सेलिब्रेशन होणार आहे. मयू, तू हवी होतीस. सगळ्याजणी आहेत, खूप मजा येते अगं. ती म्हणाली, हो ना, मी सुद्धा खूप मिस करते सगळ्यांना. अर्जुन म्हणाला, मला माहीत होतं, म्हणून तर मी बॅचलर पार्टी तू आल्यावर द्यायचं ठरवलं आहे. खूप मुश्किलीने या सगळ्या भूतांना समजावलं आहे. तरी चैतन्य उड्या मारतच होता. पण 4 विरुद्ध 1 असा बहुमताने पडला तो. मलाही तुझ्याशिवाय पार्टी एन्जॉय करू नाही वाटणार. ती म्हणाली, पण फक्त 2 दिवस अजून वाट पहा. एकदा मी तिकडे आले की कधीच तुमच्यापासून दूर नाही जाणार. अर्जुन म्हणाला, नक्की ना? हो हो, नक्की. दुसऱ्या डिलिव्हरीसाठी सुद्धा नाही? आणि ती हसून म्हणाली, अर्जुनराव, बस ना आता एकच. अर्जुन म्हणाला, मयू, अगं 2 खोंड तरी पाहिजेतच, म्हणजे नांगराला तरी झुपता येतील. आता मयुरी खूप हसली. मग अर्जुन म्हणाला, पहिल्या लग्नाचं 1 आणि दुसऱ्या लग्नाचं 1, ओके? ती म्हणाली, नको. मग अर्जुन म्हणाला, मग 3 पाहिजेत. ती पुन्हा हसून म्हणाली, नको अर्जुनराव. अर्जुन म्हणाला, मग 5. आता ती नको म्हणाली की त्याचा आकडा वाढतच होता आणि तो तिची मनधरणी करत होता दुसऱ्या बाळासाठी. आणि मग मयुरी हसून म्हणाली, जेव्हाचं तेव्हा बघू, आधी याला तरी मोठं होऊ द्या. अर्जुन म्हणाला, आता तो तर मोठा होईलच गं, छोटा राहायला जन्माला आलाय का तो? त्याचं तो खाणार पिणार आणि मोठा होणार, जे हवं ते मागून घेणार. मग आपणही आपलं बघायला नको का? आणि इतक्यात मयुरीला हाक आली, मयुरी, उठलीस का? हो आई, आले, असं ती म्हणाली. आणि तो कर्कश आवाज ऐकून अर्जुनने इकडं कानात बोट घातलं आणि अर्जुन म्हणाला, मयू, आणखीन एक इच्छा व्यक्त करू, करशील पूर्ण तू? मयुरी म्हणाली, सांगा ना, आता तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील अर्जुनराव. मला तुम्हाला कुठल्याच इच्छा पूर्ण होण्यापासून वंचित ठेवायचं नाही. अर्जुन म्हणाला, बघ हा मयू, पुन्हा नाही म्हणशील. मयुरी म्हणाली, तुम्ही बोला तरी, आणि जर मी तुमची इच्छा नाही पूर्ण केली तर मग तुम्ही म्हणाल ती शिक्षा मी भोगेन. नक्की ना? नक्की सांगू? अर्जुनराव, सांगा तरी. आणि असे काय तुम्ही चंद्रतारे मागणार आहात? अर्जुन म्हणाला, नाही ग, चंद्रतारे वगैरे काही नको, पण ही इच्छा ना माझे तुझे बाबा पूर्ण करू शकतात. मयुरी म्हणाली, अर्जुनराव, तुम्हाला हुंडा हवा आहे की काय? 4 व्हीलर, बंगला असलं काही हवं आहे का? अर्जुन म्हणाला, छे, मी इतका हलकट नाही इतरांकडून कसल्याही गोष्टीची हौस करून घ्यायला. अहो, मग पाहिजे तरी काय, बोला. आणि अर्जुनराव उगीच आपलं मी नाही खात आणि माझं मन त्यात असा आव आणत म्हणाले, आता तू फार आग्रह करतेस म्हणून सांगतो. माझी अशी इच्छा आहे की मला दुसरी सासू हवी आहे. तुझ्या बाबांना सांग ना माझ्यासाठी दुसरी सासू आणायला, असा तो खूप लाडात म्हणाला. आणि आता मयुरीने कपाळावर हात मारून घेतला. चिडावं की रडावं हेच तिला कळेना. आणि ती हसून म्हणाली, निर्लज्ज कुठले,
शोभतं का तुम्हाला बोलायला असं? अहो वय तरी बघा त्यांचं. का मित्रांची चेष्टा करता तसेच सासऱ्यांची पण चेष्टा करणार आहात? अर्जुन सभ्यपणाचा आव आणत म्हणाला, छे छे मयू, अगं काय बोलतेस हे? मी असा करेन का तरी? तुला माहीत आहे ना मी किती रिस्पेक्ट करतो त्यांचा. मयुरी तोंड वाकडं करत म्हणाली, हो ना, दिसतोय ना तुमचा रिस्पेक्ट. वरून रिस्पेक्ट करायचा आणि खालून पाय ओढायचे आणि तोंडावर आपटावायचं. ठेवा आता फोन. ए मयू, आज तुमच्याकडे काय आहे सांग ना मला. ती म्हणाली, आज हळद आणि चुडा भरण्याचा कार्यक्रम. आणि तिकडे आहे ना हाच कार्यक्रम. तो म्हणाला, मयू आता मी कुठं चुडा घालणार आहे, म्हणून फक्त हळदीचा कार्यक्रम आहे. अहो पण बाकीच्यांना भरू द्या ना बांगड्या. आत्ताच्या आत्ता बांगडेवालीला सांगा, गल्लीतल्या बायकांना सांगा, याशिवाय लग्न अपूर्ण असतं अर्जुनराव. अर्जुन म्हणाला, बरं करतो अरेंजमेंट. आणि मयू ते मळी की काय काढतात त्यात काय करतात ग? ती म्हणाली, अंघोळ घालतात लग्नाच्या आधी एक दिवस घासून घासून नवरा नवरीला त्यांच्या घरी. आणि अर्जुनराव पुन्हा चावटपणा करत म्हणाले, ए मयू, मी येऊ तुझी मळी काढायला? मला आवडतं. ती खूप लाजली आणि हसून म्हणाले, ठेवा फोन, आशू उठला आहे. ए मयू, मेहंदी रंगली का ग तुझी? तो तिला फोन ठेवू देतच नव्हता. काहीतरी बहाणे करून बोलण्यात गुंतवत होता. ती म्हणाली, नाही रंगली. असं वाटतंय की माझा होणारा नवरा माझ्यावर प्रेमच करत नाही. ठेवा आता, असं म्हणून तिने फोन ठेवून दिला. आणि अर्जुन हसून म्हणाला, मेहंदी रंगली नाही का? आता बघच कसा तुझ्या मेहंदीत आणि तुझ्या आयुष्यात पुन्हा माझ्या प्रेमाचे रंग भरतो आणि तुला पुन्हा माझ्या मनात कैद करून ठेवतो की नाही बघच तू. आणि त्यानं पुन्हा एकदा फोन केला. ती वैतागून म्हणाली, आता काय, बोला पटकन. ए मयू, पुन्हा एकदा म्हण ना. ए अर्जुन, आणि सासरे बुवांना तेवढा माझा निरोप दे हां. बघ म्हणजे त्यात त्यांचाही फायदा आहे. आणि ती चिडून म्हणाली, ठेव आता फोन, नालायक निर्लज्ज कुठला. असं म्हणून तिने फोन ठेवून दिला. आणि आता तीही हसत होती आणि अर्जुनही हसत होता. आणि मनात म्हणाला, झाली बाबा एकदाची इच्छा पूर्ण. नाहीतर हे लाजळूचं झाड अजिबात ऐकत नव्हतं. आणि म्हणाला, ही बेनी अजून उठली की नाही कुणास ठाऊक. मग आता सगळे हळूहळू उठले होते. अभि मात्र अजून तसाच झोपला होता आणि हॉलमध्ये त्याच्या एकट्याचंच प्रदर्शन सुरू होतं. आता ज्या रूममध्ये मेघा होती त्याच रूममध्ये चैतन्य आंघोळीला गेला. कोमल होती तिथे राहुल गेला. सचिन त्याच्या रूममध्ये गेला. अशा प्रकारे सगळ्यांच्या आंघोळी झाल्या. आणि सकाळी सकाळी चैतन्य म्हणाला, मेघा मला नाश्ता दे. ती म्हणाली, थांबा, नाश्त्याचा मेनू अजून ठरला नाही. पण त्याला तर भूक लागली होती. जे असेल ते दे ना, बिस्किट वगैरे काही चालेल. आणि सचिन म्हणाला, भुक्कड कुठला, अजून अमेरिकेत सकाळसुद्धा झाली नाही, बघ रात्र आहे. असं म्हणून सचिनने झोपलेल्या अभिकडे इशारा केला. आणि चैतन्य म्हणाला, त्याच्या मलपृष्ठावर 2 लाता घाल, मग कसा सूर्यवर येतोय बघ. मग मितू अभिकडे गेली आणि त्याला उठवू लागली. इतक्यात अर्जुन आंघोळ करून आला आणि म्हणाला, मितू अगं झोपू दे ना त्याला, त्याची हॅबिट आहे ती. चैतन्य म्हणाला, बघ किती लाड करतो त्याचे. अर्जुन म्हणाला, बरं ये, तुलाही झोपवतो मांडीवर थोपटून, येतोस का? भाड्या, आवर पटकन आणि बांगडीवालीला यायला सांग. सचिन म्हणाला, आता हे कधी ठरलं? अर्जुन म्हणाला, सकाळी सकाळीच ठरलं. तुम्हा सगळ्यांना बांगड्या नको घालायला? तशा रॉयल लेडीज थोड्या हसल्या. आणि प्रीती म्हणाली, बरोबर आहे दादू, बायकांना बांगड्या नकोत का घालायला? वहिनी म्हणाली आहे ना असं? अर्जुन हसून म्हणाला, हो. मग आता सचिन म्हणाला, अभि उठ. तो उठेना. आणि अभि उठत नाही म्हणून उरलेलं सगळं अंथरून पांघरून त्याच्या बोकांडी टाकलं. मग बाकीच्यांचा नाश्ता चालला होता आणि अभिला जाग आली आणि त्याच्यासमोर त्याला चैतन्य खात असताना दिसला. आता अभिची पाठ अखडली होती जमिनीवर झोपून. अभि म्हणाला, चैतन्य जेव्हा बघावं तेव्हा तू खातच असतो का रे? चैतन्य म्हणाला, घे तूही खा. अभि म्हणाला, ए नको, मी ब्रश नाही केला. राहुल म्हणाला, अभि मरू दे ब्रश, खा आपलं सगळ्यांसोबत, खाल्ल्यावर ब्रश केला तरी चालतो. तसे सगळे हसायला लागले. आणि सचिन म्हणाला, अभि तू उशिरा उठला आहेस ना, मग सगळा बिछाना तू गोळा करायचा. अभि म्हणाला, ए नाही, असं नाही. असं म्हणून अभिनं मदतीसाठी अर्जुनकडे पाहिलं. आणि अर्जुन काहीतरी बोलणार इतक्यात चैतन्याने अर्जुनचं तोंड पकडलं आणि म्हणाला, आता अजिबात तू मध्ये बोलायचं नाही, तुला माझी शपथ आहे. आणि अर्जुनचा नाईलाज झाला. अभि म्हणाला, डफर कुठला.
चैतन्य म्हणाला, डुकरा, इंग्लिश शिवी कुणाला देतोस? मराठी शिवी दिली तरच हार्टपर्यंत पोहोचते. आता या सगळ्या रॉयल लेडीज एकमेकांकडे नुसत्या बघत होत्या. सकाळी सकाळी हे काय ऐकायला मिळत होतं त्यांना? यांना जिवलग मित्र कोण म्हणेल हाच प्रश्न त्यांना पडला होता. कारण दोस्तीत कुस्ती आणि कुस्तीत दोस्ती विथ मस्ती असं समीकरण होतं त्यांचं. ते फक्त मनापासून समजणाऱ्याला समजतं, नाहीतर फक्त डोळ्यांनी बघणाऱ्याला घंटा कळत नाही. मग अभि एकटाच बिछाना उचलत होता. चैतन्याने कुठल्याच रॉयल लेडीजला सुद्धा जवळ येऊ दिलं नाही. आणि मग अर्जुन उठला आणि त्यानं अभिची मदत केली. चैतन्य म्हणाला, अर्जुन, तू माझी शपथ मोडलीस? अर्जुन म्हणाला, नाही रे, तू फक्त काही बोलायचं नाही अशी शपथ घातली होती. त्याची मदत करायची नाही असं कुठं म्हणालास? आणि अभि चैतन्याकडे बघून भुवया उडवत होता. आता कसं वाटतंय या अर्थानं? मग आता सगळ्यांचं आवरलं. अर्जुनच्या केळवणसाठी सगळ्या रॉयल लेडीजने खूप सारे पदार्थ बनवले. तिखट, गोड, आंबट, अगदी सगळं. पण त्याआधी प्रीतीने रक्षाबंधन करायचं ठरवलं. मग सगळ्या रॉयल बॉयजने ठरवलं की आता गिफ्ट तर नाही आणलं, मग तिला पैसेच द्यायचे ओवाळणी म्हणून. मग पहिली राखी बांधली चैतन्याला आणि तो काय गिफ्ट देणार हे सगळे पाहत होते. आणि चैतन्यनं प्रीतीच्या गुगल पेवर पैसे ट्रान्स्फर केले आणि म्हणाला, हे 1600 रुपये तुझी ओवाळणी, 1500 रुपये लाडक्या बहिणीला आणि 100 रुपये लाडक्या दाजीला. तसे सगळे खूप हसायला लागले. मग आता सगळ्यांनी 1600 रुपये तिला गुगल पे केले. कारण चेंगूट चैतन्यनं आधीच आकडा फिक्स करून टाकला होता, त्यामुळे कुणीच कमी जास्त केलं नाही.